तर वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे। सर्वाधिक फटका देवळी तालुक्यातल्या गावांना बसलाय। 3 गावांमध्ये लिंबाच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडलाय। या गारपीटीमुळे हरभरा, गहू, तुरीचं नुकसान झालंय। ऐन पीक काढणीला येण्यापूर्वी अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं असं नुकसान केलंय। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद दांडे यांनी। देवळी तालुक्याच्या रगाडा या परिसरामध्ये सध्या आपण आहे आणि आपण जर दृश्य बघितलं तर काल गारपिटीचा जो पाऊस झाला होता, लिंबाच्या आकाराची गारपीट होती आणि आपण हे संपूर्ण दृश्य आहे बघा, हे संपूर्ण दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीने पूर्णपणे हा जो गहू आहे, हा गहू पूर्णपणे झोपलेला आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, कारण की जवळपास या ठिकाणी बघितलं तर गव्हाचं पीकच झोपलं आहे आणि शेतकरी वर्ग जो आहे तो शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, काय सांगाल कशा पद्धतीचा काल पाऊस झाला, काय काय नुकसान आहे? लिंबासारखी गार झालेली आहे आणि गार अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस जबरदस्त झाली आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं। आमच्या स्थिती आम्ही करायचं कसं आता? आम्हाला असं वाटतं की आम्हाला 10-15 पोती गहू व्हायचे, आज आम्हाला 2 पोती नाही होऊ शकत, आम्ही समजू शकत नाही, काहीच नाही होऊ। कसं करायचं आम्ही, कसं जगायचं, कसं काय करायचं? आणि सरकारने यांच्या आमच्यावर लक्ष द्यावी, हेच आमची विनंती आहे। सरकारकडे काय मागणी कर? सरकारने आमची भरपाई द्यावी, सरकारने आमची भरपाई द्यावी आम्हाला। आता पुन्हा आता आमच्या लेकरं बाय कसे जगवायचे?